नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही खरंच खूप खूप धन्य आहोत. आता आपण सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, द राईज ऑफ हिटमॅन या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर. कौशिक. तर विद्यार्थी मित्रांनो, द राईज ऑफ हिटमॅन हे रोहित शर्मा या खेळाडूवर आधारित प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. तर पर्यायामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय रोहित शर्मा हे देखील आहे. नावावरून त्याने स्वतःच पुस्तक लिहिलंय असं वाटू शकतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर. कौशिक यांनी द राईज ऑफ हिटमॅन या हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकाबद्दल आपण काल थोडक्यात माहिती पाहिली होती. तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल, तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. तर आता आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 11 ऑगस्टचे दिनविशेष पाहूया. 11 ऑगस्ट 1961 10वी घटना दुरुस्ती. दादरा नगर हवेलीचा भारतीय संघराज्यात समावेश झालेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 1961 पर्यंत दादरा नगर हवेली हा भारताचा भाग नव्हता. तर 10व्या घटनादुरुस्तीने हा भारतीय संघराज्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेला होता. तर आजच्याच दिवशी 11 ऑगस्ट 1961 रोजी ही 10वी घटनादुरुस्ती संमत झालेली होती. कलम 240 नुसार ही घटनादुरुस्ती झालेली आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11 ऑगस्ट 1908 रोजी क्रांतिकारक खुदिराम बोस हे शहीद झालेले आहेत. भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी शहीद झालेले होते. तर मित्रांनो, ही खूप मोठी घटना होती त्या काळाची आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील यांच्याबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला यांबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. कारण क्रांतिकारक इतिहासामध्ये क्रांतिकारक या घटकावर खूप खूप प्रश्न विचारतात. तर त्याबद्दलची आपल्याला माहिती आता थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. तर खुदिराम बोस यांच्याविषयी आपण एकदा थोडक्यात माहिती पाहूया. तर न्यायाधीश किंग्सफोर्डला मारण्याची त्यांनी योजना आखलेली होती. यातच खुदिराम यांनी किंग्सफोर्डला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दिनांक 30 एप्रिल 1905 या दिवशी खुदिराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्सफोर्ड याच्या गाडीवर एक बॉम्ब फेकला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील 2 महिला ठार झाल्या. किंग्सफोर्ड मात्र स्वतः बचावले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदिराम पकडले गेले. तर प्रफुल्ल चाकी यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केलेली होती. खुदिराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा साबित झाल्याने त्यांना दिनांक 11 ऑगस्ट 1908 या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीमध्ये बॉम्बचा उपयोग करणारे खुदिराम बोस हे पहिलेच क्रांतिकारक ठरलेले होते. लक्षात घ्या मित्रांनो, तर आजच्या दिवशी त्यांचं निधन झालेलं होतं म्हणजेच त्यांना फाशी दिलेली होती आणि न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या हत्येच्या कटामध्ये त्यांना हा गुन्हा सिद्ध झालेला होता. आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने त्यांचा ज्यांना ज्या दिवशी फाशी दिलेली आहे ते वर्ष, कोणाच्या मारण्याची योजना आखलेली आहे ते देखील विचारलं जाऊ शकतं किंवा त्यांनी कोणासोबत म्हणजे प्रफुल्ल चक्रवर्ती यांच्यासोबत त्यांचे सहकारी कोण अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या सर्वच गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण आता थोडक्यात यांच्याविषयी माहिती पाहिली आहे. तर आपण आजच्या आता चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम रजिस्टर्ड पोस्ट सेवा. आता ही नुकतीच आता ही जी सेवा आहे ही बंद करण्याचा निर्णय भारतीय टपाल खात्याने घेतलेला आहे. याचा जी सुरुवात आहे म्हणजे बंद करण्याचा जो निर्णय आहे याची सुरुवात दिनांक 1 सप्टेंबर 2025 पासून होईल. ही सेवा आता स्पीड पोस्ट या सेवेमध्ये विलीन करण्यात येणार आहे. रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही 1854 मध्ये ब्रिटिश राजवटी कालामध्ये सुरुवात झालेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये आपल्याला वर्ष खूप महत्त्वाचं आहे. कारण इतिहासाच्या अनुषंगाने याचं वर्ष विचारलं जाऊ शकतं, की ही जी सेवा आहे, ही कोणत्या वर्षापासून सुरू होती? तर लक्षात घ्या 1854 पासून रजिस्टर्ड पोस्ट सेवा ही सुरू होती आणि आता ती नुकतीच स्पीड पोस्ट या सेवेमध्ये आता विलीन करण्यात आलेली आहे. बाजूच्या चित्रामध्ये पाहतच असाल, इंडिया पोस्ट टू स्टॉप रजिस्टर्ड पोस्ट सर्व्हिस फ्रॉम सप्टेंबर 2025. तर पुढची एक महत्त्वाची घटना आहे. ती म्हणजे उत्तराखंडमध्ये आता नुकतीच ढगफुटी झालेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट या घटकावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये ही घटना आणि याची तारीख आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावामध्ये ही ढगफुटी झालेली आहे. दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी ही ढगफुटी झाली. याचं ठिकाण महत्त्वाचं आहे ते म्हणजे धराली, उत्तराखंड या राज्यामध्ये. धराली हे समुद्र सपाटीपासून 8,600 फूट उंचीवर आहे. धराली हे उत्तर काशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यातील एक गाव आहे, जे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला होता.
ढगफुटीमुळे जवळील नदी-नाल्यांना महापूर आला आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. यामध्ये प्राचीन कल्पकेदार मंदिर हे देखील जमिनीखाली गेलेले आहे. लक्षात घ्या, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. यांनी देखील याबद्दलचे ट्विट वगैरे केलेले होते आणि तेथील रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू देखील आहे. त्यामुळे आपल्याला जर परीक्षेच्या अनुषंगाने जर विचारला गेला, तर उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली या गावामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि याची तारीख आहे 4 ऑगस्ट 2025 रोजी. त्यानंतर पुढची महत्त्वाची एक योजना आहे, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना. ही शालेय शिक्षण विभागामार्फत योजना सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना जी पुस्तके मोफत दिली जातात, पुस्तके आणि वह्या, ही आता विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्ष संपल्याच्या नंतर परत करावी लागणार आहेत आणि यानंतर शासन त्यावर पुनर्प्रक्रिया करून ती जी पुस्तकं आहेत, ती नवीन पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. आणि या योजनेची टॅगलाईन आहे पुनर्वापरातून परिवर्तनाकडे. तर मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजनेमुळे आता मुला-मुलींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणार आहे. कागदाची बचत देखील होणार आहे आणि तसेच पर्यावरण रक्षणाचा हेतूही आता याद्वारे साध्य होणार आहे. तसेच याद्वारे सरकारवरील आर्थिक भारही कमी होईल. दरवर्षी जे काही पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटली जातात, तर दरवर्षी त्यांचा प्रिंटिंगचा, छपाईचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो. तसेच कागदाची देखील आता मोठ्या प्रमाणात वापर यामध्ये होतो. त्यामुळे पर्यावरणाचीही थोड्या प्रमाणात हानी होते. जर आपण ती पुनर्वापर केली आणि जर आगामी वर्गातील विद्यार्थ्यांना तीच पुस्तके जर आपण प्रक्रिया करून जर आपण त्यांना वाटली, तर खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊ शकतो. तर सर्वच गोष्टींनी विचार करता ही योजना फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना. ही कशाविषयी आहे? तर शालेय शिक्षण विभागाची ही योजना आहे आणि जी विद्यार्थ्यांना आपण पुस्तके वाटतो, ती त्यांनी वर्ष झाल्याच्या नंतर परत करायची आहे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करून पुस्तकांची पुन्हा एकदा वाटप होणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत डॉक्टर पंकज भोयर यांनी याविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला या योजनेचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे रशियाची INF करारातून आता माघार घेतलेली आहे. 1987 चा हा ऐतिहासिक INF करार होता. त्याचं नाव आहे इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस. हा करार आता इतिहास जमा झालेला आहे. यावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे हा जो करार होता, हा 8 डिसेंबर 1987 या दिवशी संमत झालेला होता. त्यावेळेस हस्ताक्षर केलेले होते तर्फे रोनाल्ड रेगन आणि USSR तर्फे मिखाईल गोर्बाचेव आणि हा लागू झाला होता 1 जून 1988 पर्यंत. या अन्वये जे काही इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस आहेत, म्हणजे जे काही न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत, हे एकमेकांवर डागता येणार नाहीत, अशा प्रकारचा हा करार होता. आणि त्यावेळेस एक एक प्रकारे एक संमत दोन्ही देशामध्ये झालेलं होतं, की आम्ही कितीही युद्धजन्य परिस्थिती झाली, तरीही आम्ही एकमेकांवर अशा पद्धतीचे इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ताणून धरणार नाहीत. ज्याद्वारे संपूर्ण जगाला एक शांततेचा संदेश देखील याद्वारे पोहोचला होता. परंतु आता या करारातून आता दोन्ही देशांनी माघार घेतलेली आहे आणि नुकतीच आता रशियाने माघार घेतलेली आहे. याचं उद्दिष्ट त्यावेळेस असं होतं, की 500 ते 5,500 किलोमीटर रेंजच्या जमिनीवरून प्रक्षेपित होणारे आण्विक, पारंपरिक, बॅलिस्टिक व क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट नष्ट करणे हे यामागचं उद्दिष्ट होतं आणि याची निरीक्षण परवानगी ही दोन्ही देशांना होती आणि या कराराद्वारे एकूण 2,692 क्षेपणास्त्रे नष्ट देखील करण्यात आलेली होती. परंतु आता रशियाने माघार घेतलेली आहे. रशियाने माघार घेण्याचं कारण काय आहे? तर अमेरिकेने फिलिपाईन्समध्ये टायफून मिसाईल सिस्टम तैनात केलेली आहे, जी इंटरमिजिएट रेंजची क्षमता आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये तालिस्मान साबर हा जो युद्ध सराव सुरू आहे, त्यामध्ये देखील इंटरमिजिएट रेंज क्षेपणास्त्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नाटोला रशियाने थेट धोका देखील मानलेला आहे आणि हा करार हा फक्त रशियापुरता होता. परंतु चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांकडे ही अशी क्षेपणास्त्रे होती, परंतु ज्यांना हा करार लागू नव्हता. त्यामुळे आता एकंदरीतच विचार करता रशियाने या करारातून आता माघार घेतलेली आहे. तसेच अमेरिकेने देखील 2019 मध्ये या करारातून माघार घेतलेली होती. याची तारीख होती 2 ऑगस्ट 2019. या वेळेचं कारण होतं रशियाने SSC-8 नावाचे इंटरमिजिएट रेंज क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यावेळेस रशियावर लावलेला होता. रशियाने मात्र हा आरोप नाकारलेला होता. परंतु त्यावेळेस अमेरिकेने या करारातून माघार घेतलेली होती. त्यामुळे INF हा करार आता इतिहास जमा झालेला आहे. INF कराराचा लाँग फॉर्म आहे इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स आणि हा USA आणि रशिया या 2 देशांदरम्यान हा करार त्यावेळेस झालेला होता. लक्षात घ्या 1987 रोजी हा करार संमत झालेला होता आणि आता दोन्ही देशांनी या करारातून माघार घेतलेली आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे, न्यायाधीश किंग्सफोर्डला मारण्याची योजना कोणत्या क्रांतिकारकाने बनवलेली होती?
लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो. न्यायाधीश किंग्सफोर्डला मारण्याची योजना कोणत्या क्रांतिकारकांनी बनवलेली होती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रफुल्ल चाकी, पर्याय क्रमांक 2 खुदीराम बोस, पर्याय क्रमांक 3 रामप्रसाद बिस्मिल आणि पर्याय क्रमांक 4 उधम सिंग. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. य जे जे कोणी योग्य उत्तर देतील कमेंटमध्ये, त्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येतील. जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही याचं योग्य उत्तर समजेल. तसेच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील याचं योग्य उत्तर नक्कीच सांगेल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजे ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.